सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. कोर्टी तालुका कार्यालयातील कॅनरा बँक मॅनेजरवर अपहाराचा गुन्हा. 11,70,000च्या रोख रकमेसह 31 तोळे सोन्याचा अपहार. कोर्टी तालुका कार्यालयातील कॅनरा बँकेच्या एटीएम मधील 11,70,000 रुपये व बँकेतील सुमारे 31 तोळे सोने तारण व रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँक मॅनेजरवर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संबंधित मॅनेजरला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. नितेश कुमार सिंग मूळ राहणार झारखंड असे बँक मॅनेजर नाव आहे. याबाबत कॅनरा बँकेच्या प्रबंधनाने तक्रार केली आहे. झेडपीच्या रुग्णवाहिकांचे स्पेशल ऑडिट होणार. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र. या चुकीला जबाबदार असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यातील 102 रुग्णवाहिकांसह इतर वाहनांच्या वैध कागदपत्रांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमा, फिटनेस, पार्किंग, पीयूसी आणि इतर आवश्यक परवानग्यांशिवाय वाहने रस्त्यावर धावत असल्याचा आरोप होताच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठवले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई, जबाबदारी निश्चिती करणे आणि सर्व विभागांचे विशेष लेखापरीक्षण स्पेशल ऑडिट करण्याची मागणी या पत्रातून पुढे आली आहे. देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आदेशाची प्रतिकात्मक होळी. देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याऐवजी प्रस्तावित कायदा मागे घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या निषेधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या आदेशातील प्रतिकात्मक होळी करण्यात आली. तसेच देवस्थान इनाम जमीन निर्मूलन कायदा 2026 रद्द करण्याच्या हालचालींना विरोध दर्शवत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कराड तालुक्यात दुहेरी दुर्घटना. आजोबांसमोर नातवाचा, मुलासमोर वडिलांचा बुडून मृत्यू. गेल्या 6 दिवसात कोयना नदी व परिसरातील जलाशयांमध्ये 5 जणांचा बुडून मृत्यू. सुपणे किरपे पुलादरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पात्रात वरद शंकर कांबळे वय 12 हा आपल्या आजोबा बंडू खशाबा कांबळे यांच्यासोबत पोहत असताना वरद पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडाला. दुसरी घटना हजारमाची येथे घडली. युवराज राजाराम कांबळे वय 45 हे आपल्या मुलगा प्रणय याच्यासोबत पोहण्यासाठी लालासो भीमराव सुरे यांच्या चुकू बागेतील विहिरीवर गेले होते. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोहत असताना ते विहिरीत बुडाले. गेल्या 6 दिवसात बुडून मृत्यू झाल्याची संख्या 5 वर पोहोचली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, विहीर आणि धरण परिसरात पोहताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा तळाला. 4थ्या टप्प्याची वीज निर्मिती बंद. महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पासमोर यंदा अभूतपूर्व जलसंकट उभे राहिले आहे. धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने कोयना प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्यातील सुमारे 1000 मेगावॉट वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्यात घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील वीज पुरवठ्यात ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोयना धरणातील घटता जसता हा केवळ वीज निर्मितीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास राज्यासमोर ऊर्जा आणि जल व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहू शकते. तोंडशी तालुका पाटण येथील साखव पुलाची दुरावस्था. पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद. निधीअभावी दुरुस्ती रेखाटल्याचा स्थानिकांचा आरोप. पाटण तालुक्यातील तोंडशी येथील साखव पूल प्रशासनाने गोळी पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद केला. पुलाची अत्यंत जीर्ण अवस्था, गजलेले लोखंडी सांगाडे आणि खराब झालेले लाकडी फळे यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरापासून पुलाची दुरवस्थेची मागणी होत असतानाही प्रशासनाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे. पूल धोकादायक असल्याचे सांगून वाहतूक बंद केली जाते, पण कायमस्वरूपी उपोषण का केल्या जात नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तोंडशीसह परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी हा पूल महत्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. पूल बंद झाल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून त्यासाठी अधिक अंतराचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पुसेसावळीतील मायलेकीचा सांगली जिल्ह्यात मनोराजुरी परिसरातील तलावात बुडून मृत्यू. मजुरीसाठी सांगली जिल्ह्यातील मनोराजुरी येथे गेलेल्या पुसेसावळीतील मायलेकीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अचानक घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे पुसेसावळीसह संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. सत्वला संतोष जाधव वय 28 आणि मंजू संतोष जाधव वय 10 राहणार पुसेसावळी अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संतोष जाधव यांचे कुटुंब दरवर्षी पावसाळ्या हंगामात मोलमजुरी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मनोराजुरी परिसरात असते. त्यावेळी काम करत असताना हा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी तालुका मान येथे क्रिकेटच्या वादातून युवकावर हल्ला, 3 ताब्यात. आजची तरुण पिढी नक्की करते तरी काय असा सवाल. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून पिंपरी येथील 26 वर्षीय युवकावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मसवड पोलिसांनी 3 ताब्यात घेतले असून एका अल्पवयीन संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी क्रिकेट सामन्यादरम्यान आऊट देण्याच्या कारणाने वाद झाला होता. त्यानंतर रात्री पैसे फाटा येथे संबंधित युवक नातेवाईकांसोबत बोलत असताना चौघांनी त्याच्यावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून 3 ताब्यात घेतले. एक अल्पवयीन संशयित शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. वाई एस स्टँडवर 2 तोळे वजनाचे 3 लाखांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला वाई पोलिसांकडून अटक.
वाई एसटी स्टँड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या एका महिलेला वाई पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सुमारे 2 तोळे वजनाचे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जयपाल लक्ष्मण पवार राहणार पारधी वस्ती शिरूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. 9 जून रोजी दुपारी 12 वाजता सुमारे श्रीवर्धन सातारा पासून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी असिस्टंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसंच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. बावधन तालुका वाई ओढ्याजवळ ट्रक दुकानात घुसला, 1 ठार 1 जखमी. पाचवड मार्गावरील बावधन ओढा येथील पुलाशेजारी गुरुवारी भरधाव ट्रक चालकाच्या वाहनावरील यंत्र सुटल्याने ट्रक थेट एका किराणा दुकानात घुसला. या भीषण अपघातात एका वृद्धीचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातात बाळासाहेब लक्ष्मण प्रसाद वय 72 यांचा जागीच मृत्यू झाला, तर बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.